दिव्यांची अमावस्या, संपूर्ण माहिती, पूजा, महत्त्व आणि सुंदर अशी कथा. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या सुंदर परिवारामध्ये. मित्रमैत्रिणींनो, सारिका महिंदार चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणामागे एक सुंदर विचार, एक परंपरा आणि एक शिकवण दडलेली असते. आज आपण अशाच एका सुंदर दिवसाबद्दल बोलणार आहोत, दिव्यांची अमावस्या. अमावस्या म्हटलं की आपल्याला आठवतं अंधार, पण याच अमावस्येला आपण घरात दिवे लावतो आणि त्या अंधाराला प्रकाशाची साथ देतो. किती सुंदर संदेश आहे ना. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश निर्माण करण्याची सुरुवात आपण स्वतःपासूनच करायची. आषाढ अमावस्या, दिव्यांची अमावस्या आणि आपल्या बोलीभाषेत ज्याला गटारी अमावस्या असंही म्हटलं जातं. पण खरंच गटारी अमावस्या का म्हणतात? या नावाचा अर्थ काय आहे? दिव्यांची अमावस्या आणि गटारी अमावस्या यांचा संबंध काय? आणि श्रावण सुरू होण्याआधी या दिवसाला एवढं महत्त्व का दिलं जातं? चला, आज हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आषाढ अमावस्या म्हणजे काय? आषाढ महिन्यांच्या शेवटच्या दिवशी येणारी अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या. महाराष्ट्रात या दिवसाला दिव्यांची अमावस्या असंही म्हणतात. या दिवशी घरातील दिवे, समई, निरांजन स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजेच ज्ञान, आशा आणि सकारात्मकतेचं प्रतीक. म्हणूनच या दिवशी दिव्यांची पूजा करून आपल्या घरात आणि मनात प्रकाश राहावा अशी प्रार्थना केली जाते. मग गटारी का म्हणतात? मित्रमैत्रिणींनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगते. गटारी हे या अमावस्येचं अधिकृत धार्मिक नाव नाही. धार्मिकदृष्ट्या हा दिवस आषाढ अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या म्हणून ओळखला जातो. गटारी हे नाव महाराष्ट्रात लोकपरंपरेत आणि बोलचालीत रूढ झालेलं नाव आहे. या नावाच्या उगमाबद्दल वेगवेगळ्या लोकसमजुती आणि प्रादेशिक परंपरा सांगितल्या जातात. मात्र यामागे एकच निश्चित ऐतिहासिक कथा आहे असं ठामपणे सांगता येत नाही. आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिना सुरू होतो. श्रावण महिना आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेक जण उपवास करतात, काही जण मांसाहार टाळतात, काही जण सात्विक आहार घेतात. धार्मिक पूजा, व्रतवैकल्य आणि देवदर्शनाला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून आषाढ अमावस्या हा अनेक कुटुंबासाठी श्रावणाच्या आधीचा शेवटचा दिवस म्हणून विशेष मानला जातो. यात सामाजिक आणि खाद्य परंपरांमधून गटारी हा बोलचालीतील शब्द अधिक लोकप्रिय झालेला आहे. या दिवशी काय केलं जातं? प्रत्येक कुटुंबाची आणि प्रदेशाची पद्धत वेगवेगळी असू शकते. काही घरांमध्ये या दिवशी घरच्या परंपरेनुसार विशेष जेवण केलं जातं. काही ठिकाणी मांसाहारी पदार्थ करण्याची लोकपरंपरा आहे, तर काही कुटुंबामध्ये साधं सात्विक जेवण केलं जातं. म्हणून गटारी म्हणजे प्रत्येकाने ठराविक पद्धतीनेच काहीतरी केलं पाहिजे असं नाही. आपली कौटुंबिक परंपरा आणि श्रद्धा महत्त्वाची. दिव्यांची पूजा का? या दिवसाचा आणखी एक सुंदर पैलू म्हणजे दिव्यांची पूजा. घरातील दिवे स्वच्छ करून त्यांना हळद कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण केली जातात. तेल किंवा तूप घालून दिवे प्रज्वलित केली जातात. कारण आपल्या संस्कृतीत दिवा म्हणजे केवळ उजेड देणारी वस्तू नाही, तो एक संदेश देतो. अंधार कितीही असला तरी प्रकाशाची एक छोटी ज्योत त्याला दूर करू शकते. मित्रमैत्रिणींनो, आज गटारी म्हटलं की अनेकांच्या मनात फक्त खाण्यापिण्याची कल्पना येते. पण आपण या दिवसाकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहूया. श्रावण सुरू होण्याआधीच हा काळ म्हणजे स्वतःला थोडं थांबवण्याची, घराची स्वच्छता करण्याची, मनातील नकारात्मकता दूर करण्याची आणि नवीन महिन्याची सकारात्मक सुरुवात करण्याची संधी म्हणून पाहता येतो. दिवा लावताना फक्त घर उजळू नये, आपलं मनही उजळलं पाहिजे. आपण घरातला दिवा स्वच्छ करतो, त्यावरची काजळी काढतो, नवीन वात ठेवतो, तेल भरतो आणि मग तो पुन्हा दिवा सुंदर प्रकाश देतो. आपल्या आयुष्याचंही असंच आहे. कधी मनावर दुःखाची काजळी साचते, कधी नात्यांमध्ये गैरसमज होतात, कधी परिस्थितीमुळे आपण थकतो. अशा वेळी मनातली काजळी साफ करून पुन्हा आशेची वात लावायची आणि स्वतःला सांगायचं, माझ्या आयुष्यातही पुन्हा प्रकाश येईल. मित्रमैत्रिणींनो, या आषाढ अमावस्येच्या निमित्ताने आपण मनापासून प्रार्थना करूया. हे देवा, आमच्या घरात सुखशांती राहू दे, आमच्या कुटुंबामध्ये प्रेम आणि आपुलकी राहू दे. ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे त्यांना धीर दे, ज्यांच्या आयुष्यात अंधार आहे त्यांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटू दे आणि आमच्या मनातील माणुसकीचा दिवा कधीही विझून देऊ नकोस. मित्रमैत्रिणींनो, गटारी हे नाव लोकपरंपरेतून आलं असेल,
पण या दिवसाचा सुंदर अर्थ आपण आपल्या मनाने घ्यायचा. श्रावणाच्या पवित्र महिन्याचं स्वागत करताना घरात एक दिवा लावा, पण त्यासोबतच आपल्या मनातही एक दिवा लावा. आशेचा, प्रेमाचा, आपुलकीचा आणि माणुसकीचा. तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला आषाढ अमावस्या आणि दिव्यांच्या अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयांसोबत. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि आपल्या माणसांना जपत राहा. श्री स्वामी समर्थ. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.